नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, संजीवनी क्लासेस लोणेरेमध्ये आपलं सर्वांचं खूप खूप स्वागत. तुम्ही जर आमचे याआधीचे व्हिडिओज बघितलेले नसतील तर ते नक्की बघा आणि तुम्हाला जर ते आवडले तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि ज्यांनी आतापर्यंत आमच्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे त्यांचे खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण बघतो आहोत M1 चा 3rd चॅप्टर अरिथमेटिक प्रोग्रेशन, त्यामध्ये प्रॉब्लेम सेट 3. आज आपण 8th क्वेश्चन पासून सुरुवात करणार आहोत. बघूया 8th क्वेश्चन काय आहे ते. सम ऑफ 1 to n नॅचरल नंबर्स इज 36, देन फाइंड द व्हॅल्यू ऑफ n. 1 to n नॅचरल नंबर्स असं म्हटलेलं आहे. आपल्याला माहिती की नॅचरल नंबर 1 नेच सुरू होतात, बरोबर की नाही. मग 1 to n नॅचरल नंबर्स याचाच अर्थ फर्स्ट n नॅचरल नंबर्स. मग आता फर्स्ट n नॅचरल नंबरच्या समचा एसएनचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. मग तो फॉर्म्युला वापरून आपण डायरेक्ट हे सम सॉल्व करू शकतो. चला तर मग सुरुवात करूया. as given, sum of 1 to n natural numbers is equal to 36. हे त्यांनी आपल्याला दिलेलं आहे, बरोबर. इथे आपण लिहूया युजिंग फॉर्म्युला फॉर sum of first n natural numbers. मग तो फॉर्म्युला काय आहे आपला. Sn इज इक्वल टू n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 2. हा सम ऑफ फर्स्ट n नॅचरल नंबर्सचा फॉर्म्युला आहे, बरोबर. Sn इज इक्वल टू n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 2. मग आपल्याकडे Sn ची व्हॅल्यू आहे 36. मग इथे आपण Sn च्या जागेवरती लिहूया 36 इज इक्वल टू n इंटू ब्रॅकेट n प्लस 1 अपॉन 2. 2 या साईडला डिवाइड आहे, इक्वल टू च्या या साईडला आल्यानंतर मल्टिप्लाय होतील. म्हणजे 36 इंटू 2 इज इक्वल टू, जेव्हा आपण 2 या साईडला मल्टिप्लाय करायला आणू त्याच वेळेला हे जे ब्रॅकेटच्या बाहेरचा n आहे, या n ने ब्रॅकेट मधल्या प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय करूया. मग n नी n ला मल्टिप्लाय केल्यावर आलं n स्क्वेअर आणि n ने 1 ला मल्टिप्लाय केल्यानंतर आलं n. मग 36 2 जा 72 इज इक्वल टू n स्क्वेअर प्लस n. आता इथे आपल्याला स्क्वेअरचा टर्म मिळाला, बरोबर ना. म्हणजे आपलं हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार होते. मग आपण आधी याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करूया आणि मग ते फॅक्टरायझेशनच्या मेथडने सॉल्व करूया. प्लस 72 त्या साईडला गेल्यानंतर मायनस होतील, म्हणजे इथे राहणार 0. म्हणजे इथे येणार n स्क्वेअर प्लस n मायनस 72. मग आता हे इक्वेशन आपण लिहून घेऊ. दॅट इज, फक्त 0 ला त्या साईडला लिहूया आणि हे तिन्ही टर्म्स लेफ्ट साईडला येतील. दॅट इज n स्क्वेअर प्लस n मायनस 72 इज इक्वल टू 0. आता फॅक्टर तुम्ही कोणत्याही मेथडने, तुम्हाला जी मेथड इझी वाटते, तुम्हाला समजा असं वाटलं की फॉर्म्युला मेथडने आम्ही हे सॉल्व करतो तर फॉर्म्युला मेथडने सुद्धा सॉल्व करू शकता. आपण फॅक्टरायझेशनने सॉल्व करूया. फॅक्टरायझेशनने आपण कसं सॉल्व करतो. आपण असे दोन नंबर्स घेतो ज्यांचं मल्टिप्लिकेशन असेल 72 आणि सबट्रॅक्शन येणार 1, बरोबर. मग 9 8 जा 72, 9 आणि 8 चं सबट्रॅक्शन येतं 1, बरोबर. मग इथे आपण आता इथे फॅक्टर्स घेऊया. देअरफॉर n स्क्वेअर प्लस 9n मायनस 8n मायनस 72 इज इक्वल टू 0.
मल्टिप्लिकेशनला मायनस साईन आहे म्हणून या दोघांचं साईन आपण डिफरंट घेतलं कारण या दोघांचं मल्टिप्लिकेशन 72 आहे आणि मिडल टर्मचं जे साईन आहे ते साईन आपण दिलं ग्रेटर नंबरला. आपण जर क्वाड्रॅटिक इक्वेशनचा चॅप्टरचे जे व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये जो फॅक्टरायझेशनचा पार्ट आहे त्या फॅक्टरायझेशनच्या पार्टमध्ये मी हे सगळं डिटेलमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. शिवाय तुम्हाला त्याच्याबद्दलचं एक टेबल पण तयार करून दिलेलं आहे की त्या टेबलवरून तुम्ही डायरेक्ट हे जे साइन्स आहेत हे साइन्स कसे द्यायचे हे लक्षात ठेवू शकता. देअरफॉर आता हे 4 टर्म्स आहेत मग याच्यामध्ये आपण 2 टर्म्सचा ग्रुप करूया आणि या दोघांमधून कॉमन घेऊया. n² आणि 9n याच्यामध्ये n कॉमन घेतले. n कॉमन घेतले म्हणजे ब्रॅकेटमध्ये आले n + 9. फर्स्ट ब्रॅकेटमध्ये n + 9 आले म्हणजे याच्यात मधला कॉमन घेतल्यानंतरचा जो ब्रॅकेट येणार आहे हा ब्रॅकेट सुद्धा असणार आहे n + 9. मग जर हे n मी ब्रॅकेटमध्ये घेतले म्हणजे इकडचे -8 आहेत हे -8 राहतील ब्रॅकेटच्या बाहेर. आता याच्यामध्ये n + 9 n + 9 हा जो कॉमन ब्रॅकेट आहे त्या कॉमन ब्रॅकेटला एकदा लिहायचं आणि ब्रॅकेटच्या बाहेर जे n - 8 आहे त्या n - 8 ला आपण सेकंड ब्रॅकेटमध्ये घ्यायचं. मग इथे आपण लिहूया देअरफॉर n + 9 n - 8 इज इक्वल टू 0. आता दोन ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0 आहे म्हणजे त्या दोन्हीपैकी कोणत्या तरी एका ब्रॅकेटची व्हॅल्यू 0 असली पाहिजे बरोबर. पण आपल्याला कोणाची माहिती नाहीये म्हणून मग आपण इथे काय लिहिणार n + 9 इज इक्वल टू 0 और n - 8 इज इक्वल टू 0. देअरफॉर n इज इक्वल टू +9 त्या साईडला गेल्यानंतर होतील -9 आणि -8 आहेत ते त्या साईडला गेल्यानंतर होतील +8. आता आपल्याला n च्या 2 व्हॅल्यूज मिळाल्या. n म्हणजे आपल्याला काय मिळालेलं आहे 1 to n नॅचरल नंबर्स म्हणजे एकूण किती नॅचरल नंबर्सची ॲडिशन आपल्याला 36 आहे ते सांगायचे बरोबर ना. म्हणजे एक टोटल किती नंबर्स म्हणजे आपल्याला ते काउंट करायचे फर्स्ट 5 नंबर्सची आहे का फर्स्ट 8 नंबरची आहे ते. पण मग ते झालं काउंटिंग ऑफ नॅचरल नंबर्स आणि मग नॅचरल नंबरचं काउंटिंग हे मायनस येऊ नाही शकत. मग इथे आपण लिहूया काउंटिंग ऑफ नॅचरल नंबर्स कांट बी निगेटिव्ह. काउंटिंग ऑफ नॅचरल नंबर्स कांट बी निगेटिव्ह म्हणजे नॅचरल नंबर्सचं जे काउंटिंग आहे किती नॅचरल नंबर्स आहेत ते निगेटिव्ह येऊ शकत नाही. देअरफॉर n इज नॉट इक्वल टू -9. देअरफॉर n इज इक्वल टू 8 म्हणजेच n ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळाली 8. त्यांनी आपल्याला विचारले फाइंड द व्हॅल्यू ऑफ n म्हणून आपण लिहूया देअरफॉर व्हॅल्यू ऑफ n इज व्हॅल्यू ऑफ n इज 8. हे आपलं आन्सर झालं. नेहमीप्रमाणे ब्रॅकेटमध्ये फायनल आन्सर लिहू आपण. व्हॅल्यू ऑफ n इज 8 हे झालं आपलं फायनल आन्सर. तुम्हाला जर का सम ऑफ नॅचरल नंबर्सचा फॉर्म्युला पार्ट असेल तर हे सम तुम्ही लगेच सॉल्व करू शकता. आता आपण बघूया नेक्स्ट सम 9 सम बघूया. डिवाइड 207 in 3 parts such that all parts are in AP and product of 2 smaller parts will be 4623 म्हणजे 4623. त्यांनी आपल्याला काय सांगितलं आहे डिवाइड 207 in 3 parts म्हणजे 207 आहे याला अशा 3 पार्ट्स मध्ये डिवाइड करायचं आहे की ऑल पार्ट्स आर इन AP. ते जे 3 पार्ट्स असतील ते 3 पार्ट्स AP मध्ये येतील बरोबर. मग जर 3 पार्ट्स AP मध्ये असतील म्हणजे 3 नंबर जर AP मध्ये असतील तर त्यांना आपण कसं सपोज करतो A - D A आणि A + D. मग त्याच पद्धतीने घेऊन आपण हे सम सॉल्व करूया. चला तर मग लेट 3 parts
formed by dividing through 0, 7, which are in AP, B, A minus D, A plus D, रिस्पेक्टिव्हली. त्यांनी आपल्याला सांगितलं त्यानुसार आपण इथे लिहिलं 3 पार्ट्स फॉर्म बाय डिवायडिंग 207 विच आर इन AP B. ते 3 पार्ट्स AP मध्ये आहेत म्हणून आपण त्यांना घेतलं A मायनस डी, A अँड A प्लस डी रिस्पेक्टिव्हली. आता जर 207 चे हे तिन्ही पार्ट्स आहेत म्हणजे या तिन्ही पार्ट्सची ऍडिशन 207 असली पाहिजे म्हणून आपण इथे लिहूया देअरफॉर A मायनस डी प्लस A प्लस D इज इक्वल टू 207. मग याच्यामध्ये मायनस डी आणि प्लस डी हे दोन्ही कॅन्सल झाले म्हणजे इथे आले 3A. 3A इज इक्वल टू 207 म्हणजे 207. 3 इथे मल्टिप्लाय आहे त्या साईडला गेल्यानंतर होतील डिवाइड 207 अपॉन 3. A इज इक्वल टू 3 6 जा 18, 3 9 जा 27 म्हणजे आपल्याला मिळाली A ची व्हॅल्यू 69. बरोबर. आता आपल्याला D ची व्हॅल्यू पण काढावी लागेल. D ची व्हॅल्यू मिळाली की मग त्यावरून आपण हे जे तिन्ही पार्ट्स आहेत 207 चे ते तिन्ही पार्ट्स काढू शकतो. त्याच्यासाठी सेकंड कंडिशन काय त्यांनी दिली ती बघूया. प्रोडक्ट ऑफ टू स्मॉलर पार्ट्स विल बी 4623. आता आपण हे तिन्ही पार्ट्स रिस्पेक्टिव्हली घेतलेले आहेत म्हणजे याच्यामधले हे जे पहिले दोन आहेत हे स्मॉलर पार्ट्स आहेत आणि या स्मॉलर पार्ट्सचं प्रोडक्ट म्हणजेच मल्टिप्लिकेशन त्यांनी सांगितलेलं आहे 4623 आहे. म्हणून मग आपण इथे लिहूया अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन स्मॉलर पार्ट आहे आपले A मायनस डी आणि A. मग A मायनस डी इंटू A याचं प्रोडक्ट आहे 4623. देअरफॉर मग आता आपल्याकडे A ची व्हॅल्यू आहे 69 म्हणून आपण इथे दोन्हीकडे A च्या जागेवरती 69 घेऊ शकतो. मग इथे मी लिहिते 69 मायनस डी इंटू 69 इज इक्वल टू 4623. आता तुम्ही 69 ने या ब्रॅकेट मधल्या दोन्ही टर्म्सला सुद्धा मल्टिप्लाय करू शकता किंवा 69 ने या नंबरला डिवाइड सुद्धा करू शकता. दोन्हीपैकी काही केलं तरीही चालेल. मग आधी आपण 69 ने या दोघांना मल्टिप्लाय करूया. मग इथे येणार 69 इंटू 69 म्हणजे इथे येणार 69 स्क्वेअर मायनस 69 नी डी ला मल्टिप्लाय केल्यावर आले 69D इज इक्वल टू 4623. आता 69 चा स्क्वेअर बघूया आपण. 69 इंटू 69 करावं लागेल आपल्याला. 69 इंटू 69 9 9 जा 81 कॅरी 8 9 6 जा 54 54 प्लस 8 62 6 9 जा 54 कॅरी 5 6 6 जा 36 36 प्लस 5 41 1 6 7 4 4761 हा आला 4761 हा आला 69 चा स्क्वेअर. हा स्क्वेअर आता आपण इथे लिहूया. 69 चा स्क्वेअर 4761 मायनस 69D इज इक्वल टू 4623. आता काय करूया. हा पण कॉन्स्टंट नंबर आहे, हा पण कॉन्स्टंट नंबर आहे. मग 4623 आहे त्याला इथे लेफ्टला आणूया म्हणजे मायनस 69D आहेत ते इक्वल टू च्या राईटला जातील. मग इथे आपण लिहूया देअरफॉर 4761 मायनस 4623
इज इक्वल टू, हे प्लस होते ते या साईडला आल्यावर मायनस झाले आणि मायनस 69D चे झाले प्लस 69D. आता या दोघांचं सबट्रॅक्शन करू आपण. 4761 मायनस 4623, 11 minus 3 8, 1 3, 6 minus 3 3, 7 minus 6 1 0, 138. सबट्रॅक्शन आलं. मग इथे आपण लिहूया therefore 138 इज इक्वल टू 69D. therefore D ची व्हॅल्यू काढायची आहे. मग 69 चे मल्टिप्लाय आहेत, या साईडला आल्यानंतर डिवाइड होतील. 138 अपॉन 69 इज इक्वल टू D. डिवाइड करूया. 69 2 जा 2 9 जा 18 कॅरी 1 2 6 जा 12 प्लस 1 13, म्हणजे 69 2 जा येतात 138, म्हणजे इथे येणार 2 इज इक्वल टू D. दॅट इज D इज इक्वल टू 2. मी हे कसं ओळखलं की 69 2 जा 69 चं टेबल माझं पार्ट आहे का? नाही. तर बघा इथे 9 आहेत ना, आणि 9 2 जा 18 येतात आणि इथे युनिट प्लेसला 8 आहे. आणि मग कॅरी 1 केलं की 2 6 जा 12 आणि तो 1 कॅरी केलेला म्हणजे 13 येतो. बरोबर आहे, म्हणजे येतात 138. म्हणून आपण इथे लिहिलं 69 2 जा 138. D ची व्हॅल्यू आपल्याला मिळाली 2. आता आपल्याकडे D ची व्हॅल्यू 2 आहे आणि A ची व्हॅल्यू आहे 69. मग या दोन्ही व्हॅल्यूज घेऊन आपण जे 3 पार्ट्स घेतलेले आहेत A मायनस D, A आणि A प्लस D, हे तिन्ही पार्ट्स लिहू शकतो. नाउ using A is equal to 69 and D is equal to 2, we get A minus D is equal to 69 minus 2 is equal to 69. Sorry, 67. 69 minus 2 is equal to 67. सेकंड पार्ट आहे A. मग A is equal to आपण A ची व्हॅल्यू लिहिणार आहोत 69 आणि A प्लस D हा थर्ड पार्ट झाला, म्हणजे इथे आले 69 प्लस 2 इज इक्वल टू 71. म्हणजे 207 चे 3 पार्ट्स आपल्याला मिळाले 67, 69 and 71. मग इथे आपण लिहूया therefore 3 parts of 207 are 67, 69 and 71. हे आपला आन्सर मिळाला. आता आपण फायनल आन्सर नेहमी लिहितो तसं बॉक्स मध्ये लिहूया. 3 parts of 207 which are in AP are 67, 69, 71 respectively. हे आले 3 parts. हे झालं आपलं फायनल आन्सर. लक्षात आलंय सम सगळ्यांना? आता पाहूया 10th सम. There are 37 terms in an AP. The sum of 3 terms placed exactly at the middle is 225 and the sum of last 3 terms is 429. Write the AP. त्यांनी इथे आपल्याला काय दिलेलं आहे? There are 37 terms. म्हणजे आपल्याला या सम साठी जो एपी हवा आहे त्याच्यामध्ये टोटल 37 टर्म्स आहेत. म्हणजे T1, T2, T3, T4, T5 असे T37 पर्यंत टर्म्स आहेत. बरोबर. सम ऑफ 3 टर्म्स प्लेस्ड एक्झॅक्टली ॲट द मिडल, म्हणजे हे T1 पासून T37 पर्यंतचे टर्म्स आहेत. त्याच्यामध्ये एक्झॅक्टली मिडलला असणारे जे 3 टर्म्स आहेत कोणते ते आपल्याला काढायचे. मग त्या मिडलच्या 3 टर्म्सची ॲडिशन आहे 225 आणि सेकंड कंडिशन त्यांनी दिलेली आहे सम ऑफ लास्ट 3 टर्म्स, म्हणजे लास्टचे 3 टर्म्स असतील त्या लास्ट 3 टर्म्सची सम आहे 429. आणि याच्यावरून
आपल्याला एपी लिहायचं आहे. एपी लिहायचं म्हणजे त्या एपीचे सुरुवातीचे समजा 4-5 टर्म्स आपण लिहिले की आपल्याला माहिती आहे 37 टर्म्स आहेत त्याच्यामध्ये. म्हणजे लास्ट टर्म जो असेल म्हणजे T37 असेल तो आपल्याला काढायचा, म्हणजे आपला एपी तयार होईल. चला तर मग सॉल्व करूया. There are 37 terms as given. There are 37 terms in an AP, that is T1, T2, T3 dash 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 up to T37. हे आले 37 टर्म्स. बरोबर. आता आपल्याला 3 टर्म्स एक्झॅक्टली ॲट द मिडल हवंय. मग त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, आधी एक्झॅक्टली मिडलला असणारा एक टर्म आपण काढून घेऊया आणि मग तो एक टर्म आपण काढून घेतला की मग त्याच्या आधीचा एक टर्म आणि त्याच्यानंतरचा एक टर्म असे 3 टर्म घेतले की आपल्याला एक्झॅक्टली मिडलला असणारे 3 टर्म्स मिळतील. मग आपण इथे लिहूया, वी हॅव टू find out the term which is exactly at the middle of this AP. या एपीच्या एक्झॅक्टली मिडलला असणारा आधी आपल्याला एकच टर्म हवाय. बरोबर. मग म्हणून आपण इथे लिहूया, आता 37 टर्म्स आहेत. बरोबर. म्हणजे मिडल टर्म कसं काढणार आपण, देअरफॉर मिडल टर्म इज इक्वल टू 37 प्लस 1, म्हणजे नंबर ऑफ टर्म्स आपल्याकडे 37 आहेत, त्याच्यामध्ये प्लस 1 ऍड केला अपॉन 2 इज इक्वल टू 38. 37 प्लस 1 38 अपॉन 2 आणि 2 1 जा 2, 2 9 जा 18, म्हणजे मिडल टर्म आला 19th टर्म. बरोबर. देअरफॉर मिडल टर्म is 19th term. Therefore 3 terms at the middle is equal to, मग 19th टर्म आहे, त्याच्या आधीचा येणार 18th टर्म आणि त्याच्यानंतरचा येणार 20th टर्म. म्हणजे मिडलचे 3 टर्म्स आले T18, T19 and T20. हे मिडलचे 3 टर्म्स आले. बरोबर. आता त्यांची सम त्यांनी आपल्याला दिलेली आहे 225. मग इथे आपण लिहूया अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन इथे येणार T18 प्लस T19 प्लस T20 इज इक्वल टू 225. या तिघांची ऍडिशन त्यांनी आपल्याला दिलेली आहे 225. आता याच्यासाठी आपल्याला Tn चा फॉर्म्युला वापरायचा आहे. Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1 इंटू D. पण आपण या तिन्हीसाठी तो डायरेक्ट या स्टेप मध्ये इथे लिहिणार आहोत. म्हणून मग इथे लिहूया आपण युझिंग फॉर्म्युला फॉर Tn, युझिंग फॉर्म्युला फॉर Tn. मग आता इथे येणार T18 साठी A प्लस 18 मायनस 1 इंटू D प्लस T19 साठी येणार A
प्लस 19 मायनस 1 इंटू डी आणि T20 साठी येणार A प्लस 20 मायनस 1 इंटू डी इज इक्वल टू 225. बरोबर. मग आता 18 मायनस 1 म्हणजे इथे येणार 17D, इथे येणार 18D आणि इथे येणार 19D. मग आता इथे आपण लिहूया therefore A प्लस 17D प्लस A प्लस 18D प्लस A प्लस 19D इज इक्वल टू 225. आता A आणि A या 3A ची ॲडिशन होणार आहे 3A प्लस आता 17, 18, 19 या तिन्हीची ॲडिशन करायची. मग ॲडिशन पटकन होण्यासाठी काय करायचं बघा, इथे 18 आहेत बरोबर, या 19 आहेत ना, या 19 मधला एक 1 आहे तो याच्यामध्ये घ्या म्हणजे इथे 18 होतील आणि यातला एक इथून 1 कमी झाला की इथे सुद्धा 18 येतील म्हणजे 18, 18 आणि 18 या तिन्हीची आपल्याला ॲडिशन करावी लागेल. 18 3 जा 54 म्हणजे इथे येतील 54D इज इक्वल टू 225. आता 3, 54 आणि 225 या सगळ्यांना आपण 3 ने डिवाइड करू शकतो. कसं ओळखलं, 3 ची डिव्हिजिबिलिटी टेस्ट आपल्याला माहिती असली पाहिजे. काय 3 ची टेस्ट आहे की या नंबर मध्ये जेवढे डिजिट्स असतील त्या सगळ्या डिजिट्सची ॲडिशन करून बघायची पटकन आणि त्या ॲडिशनला जर का आपण 3 ने डिवाइड करू शकत असू तर त्या नंबरला सुद्धा 3 ने डिवाइड करू शकतो. म्हणजे 5 + 4 9, मग 9 ला आपण 3 ने डिवाइड करू शकतो म्हणजे 54 ला पण 3 ने डिवाइड करू शकतो. तसंच 225 च्या इथे पण येतं बरोबर. म्हणून मग आता इथे आपण लिहूया डिवाइडिंग द इक्वेशन बाय 3. मग आता इथे 3 ने डिवाइड केल्यानंतर येणार A प्लस इथे 3 ने डिवाइड केल्यावर येणार 3 1 जा 3, 3 8 जा 24 म्हणजे A प्लस 18D. इथे येणार 3 7 जा 21 आणि 3 5 जा 15. A प्लस 18D इज इक्वल टू 75. हे आपल्याला इथे मिळालं एक इक्वेशन. म्हणजे जी फर्स्ट कंडिशन दिलेली त्यावरून आपल्याला एक इक्वेशन मिळालं. तसंच त्यांची जी सेकंड कंडिशन आहे त्या सेकंड कंडिशन वरून आपण सेकंड इक्वेशन इथे मिळवूया. अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन, according to second condition. मग आता सेकंड कंडिशन त्यांनी काय दिले, दी सम ऑफ लास्ट 3 टर्म्स इज 429. म्हणजे लास्टचे जे 3 टर्म्स आहेत त्यांची ॲडिशन आहे 429. सम ऑफ लास्ट 3 टर्म्स इज इक्वल टू 429. मग आता आपले T37 टर्म्स आहेत बरोबर. मग लास्ट 3 टर्म्स कुठले येतील, T35, T36 आणि T37. म्हणजे इथे आपण लिहूया T35 प्लस T36 प्लस T37 आणि या सगळ्यांची ॲडिशन आहे 429. आता जसं आपण इथे TN चा फॉर्म्युला वापरला तसंच इथे वापरायचंय. पण मग आता इथे आपल्याला माहिती झाले की T18 साठी A प्लस 17D येते म्हणजे 18 पेक्षा एक नंबर इथे लेस येतोय. मग तसंच इथे आपण डायरेक्ट लिहू शकतो आता A प्लस 35 पेक्षा एक नंबर लेस आला पाहिजे म्हणजे A प्लस 34D प्लस इथे येणार A प्लस 36D प्लस इथे येणार A प्लस 35D. 36 पेक्षा एक नंबर लेस म्हणजे 35, 37 पेक्षा एक नंबर लेस म्हणजे इथे येणार 36D इज इक्वल टू 429. देअरफॉर A प्लस A या A ची ॲडिशन येणार आहे 3A प्लस आता इथे मगाशी केलं तसंच आपण करूया. इकडचा एक 36 आहे तो इथे आपण कॅल्क्युलेट करण्यासाठी घेऊ म्हणजे 35 येतील. 35 आणि 35 येतील. मग 35 इंटू 3 करूया. 3 5 जा
15 कॅरी 1 3 3 जा 9 प्लस 1 10 म्हणजे 105 डी या तिन्हीची ॲडिशन आली इज इक्वल टू 429. आता या सगळ्यांना सुद्धा आपण 3 ने डिवाइड करू शकतो म्हणून मग इथे आपण लिहूया डिवाइडिंग द इक्वेशन बाय 3. मग आता 3 ने डिवाइड केल्यानंतर इथे आपल्याला मिळणार a प्लस 3 3 जा 9 3 5 जा 15 d इज इक्वल टू 3 1 जा 3 3 4 जा 12 आणि 3 3 जा 9. हे आपल्याला मिळालं सेकंड इक्वेशन. आता हे दोन इक्वेशन्स आपल्याला मिळाले. हे दोन इक्वेशन्स आपण सायमल्टेनियस मेथडनी सॉल्व्ह केले की आपल्याला a आणि d या दोघांच्या व्हॅल्यूज मिळतील बरोबर. मग आता इथे आपण लिहूया सबट्रॅक्टिंग इक्वेशन फर्स्ट फ्रॉम इक्वेशन सेकंड. मग मी सेकंड इक्वेशन लिहून घेते a प्लस 35d इज इक्वल टू 143 आणि फर्स्ट इक्वेशन आहे a प्लस 18d इज इक्वल टू 75. आता सबट्रॅक्शन करायचं म्हणजे खालचं इक्वेशन जे आहे त्या खालच्या इक्वेशनच्या प्रत्येक टर्मचं साइन आपल्याला चेंज करायचं आहे बरोबर. मग आता a आणि a कॅन्सल झाले. 35 मायनस 18 17 आले. 17d इज इक्वल टू 143 मायनस 75 8 6 68 आले बरोबर. 17 इकडे मल्टिप्लाय त्या साईडला गेल्यानंतर होतील डिवाइड. मग इथे आपण लिहूया d इज इक्वल टू 68 अपॉन 17 इज इक्वल टू 17 4 जा 68 म्हणजे आपल्याला d ची व्हॅल्यू इथे मिळाली 4. ही d ची व्हॅल्यू दोन्हीपैकी कोणत्याही एका इक्वेशन मध्ये आपण घेतली की आपल्याला a ची व्हॅल्यू मिळेल. मग आपण इथे लिहूया पुटिंग d इज इक्वल टू 4 इन इक्वेशन फर्स्ट. मग मी फर्स्ट इक्वेशन इथे लिहिते a प्लस 18 d च्या इथे मी लिहिते 4 इज इक्वल टू 75. therefore a प्लस 18 4 जा 72 इज इक्वल टू 75 प्लस 72 त्या साईडला गेल्यानंतर मायनस होतील. 75 मायनस 72 म्हणजे a इज इक्वल टू आपल्याला मिळाले 3. आता आपल्याला a आणि d या दोघांच्या व्हॅल्यूज मिळाल्या म्हणजे आपण आपल्या AP चे टर्म्स जे आहेत ते AP चे टर्म्स आपण आपले काढू शकतो. मग आता इथे आपण लिहूया therefore आपल्याला माहिती आहे की T1 इज इक्वल टू a असतो फर्स्ट टर्म म्हणजे 3. T2 आपण कसा काढणार आहोत. T2 म्हणजे येणार a प्लस d म्हणजे 3 प्लस 4 इज इक्वल टू 7. T3 थर्ड टर्म काढणार म्हणजे इथे येणार a प्लस 2d बरोबर ना. a प्लस 2d केलं की आपल्याला थर्ड टर्म मिळतो म्हणजे 3 प्लस 2 आणि d ची व्हॅल्यू आहे 4. therefore T3 इज इक्वल टू 3 प्लस 2 4 जा 8 इज इक्वल टू 11. therefore T4 इज इक्वल टू येणार a प्लस 3d म्हणजे a ची व्हॅल्यू आहे 3 प्लस 3 आणि d ची व्हॅल्यू आपली आहे 4. therefore T4 इज इक्वल टू 3 प्लस 3 4 जा 12 इज इक्वल टू 15. आता सगळ्या व्हॅल्यूज काढायची गरज नाहीये. T4 पर्यंत काढल्यानंतर डॅश 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 करू आणि आपण लास्ट टर्म काढू T37. T37 इज इक्वल टू येणार a प्लस 36d इज इक्वल टू a ची व्हॅल्यू आहे 3 प्लस 36 आणि d ची व्हॅल्यू आहे 4 इज इक्वल टू 3
प्लस 36 इंटू 4, 4 6 जा 24, कॅरी 2, 4 3 जा 12, 12 प्लस 2 14, 144 प्लस 3 म्हणजे इथे आले 147. म्हणजे आपल्याला लास्ट टर्म जो आहे तो या एपी मधला मिळाला 147. बरोबर. आता मला इथे लास्ट फायनल आन्सर जे आहे ते फायनल आन्सर लिहायला माझ्याकडे जागा नाहीये, पण आपलं फायनल आन्सर मी इथे काय येईल, त्यांनी इथे विचारले राईट द एपी. देअरफॉर रिक्वायर्ड एपी इज 3, 7, 11, 15 डॅश डॅश डॅश. लास्ट टर्म आला 147. हा आला रिक्वायर्ड एपी. सम लक्षात आलेलं आहे. या पुढचे सम्स घेऊन आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.